पोलिसांकडून होतोय। आणि अशातच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही कराडच्या स्पेशल 26 अधिकाऱ्यांची यादी जाहीर केलेली आहे। वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं जे जाळं आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वाल्मिक कराडच्या मर्जीतले आणि नजीकचे असे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत जे बीड जिल्ह्यातल्या अनेक पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत। त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे। तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं। तर एका बाजूला तृप्ती देसाई यांनी या स्पेशल 26 अधिकाऱ्यांची यादी जाहीर केलेली, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले। अशोक थोरात यांचा आलिशान हॉटेल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलाय। तर थोरात बीड रुग्णालयामध्ये सिव्हिल सर्जन आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान अंजली दमानिया यांनी नक्की काय ट्विट केलेलं आहे आपण ते आधी पाहूयात। अंबेजोगाईतील पियुषिन हॉटेल अशोक थोरातांचं हे माजी आरोग्य मंत्री विमल मुंडा यांचे OSD होते। डॉक्टर अशोक थोरात यांची पुन्हा बीडमध्ये बदली कुणाच्या आशीर्वादाने? 11 रुग्णांना बाहेर काढून एक ठणठणीत गुन्हेगार ICU मध्ये ठेवलाय असा आरोप दमानिया यांनी केला असून दुसऱ्या बाजूला नक्की अशोक थोरात हे कोण आहेत हे आपण पाहूयात। तर बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक दिवंगत आरोग्य मंत्री विमलताई मुंडा यांचे स्वीय सहाय्यक होते। लोकसभेमध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी थोरातांची चर्चा होती। अशोक थोरातांचे भाजपाच्या नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत। अंबाजोगाई शहरामध्ये आलिशान हॉटेल आणि थोरात सध्या परदेशात आहेत।